नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे 8th स्टँडर्ड मॅथ्स चॅप्टर नंबर 5 प्रॅक्टिस सेट नंबर 5.3. ओके, सो इन धिस video we are going to learn third expansion formula. Okay, so let's learn expansion formula number 3 with practice set number 5.3. So let's start with the third expansion formula, that is a minus b bracket q, that is first term minus second term bracket q. पहिले पद वजा दुसरे पद कंसाचा घन. Okay, in the previous video we have learned the addition of these two term. आता फक्त सबट्रॅक्शन आहे मित्रांनो. म्हणजे काय, तो फॉर्म्युला इथं थोडासा लिहिलेला आहे मी, बघा थोडासा म्हणजे पूर्णच लिहिलेला आहे. a प्लस बी ब्रॅकेट क्यू, इथं प्लस चिन्ह होतं, आता फक्त त्याच्या अपोजिट आहे मायनस. मग तो फॉर्म्युला काय असेल? सो लेट अस सी फर्स्ट दिस. फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्म क्यूब. सो सेम फॉर्म्युला इज धिस एज वेल. ओके, सेमच आहे, परंतु थांबा, थोडं फक्त चिन्ह बदललेलं आहे. इथं मायनस असल्यामुळे या फॉर्म्युलामध्ये फक्त दोन ठिकाणी चिन्ह बदललेलं आहे. ओके, सो कुठे सेम फॉर्म्युला म्हणजे कसं, इथं बघा मायनस आहे, असू द्या, ए क्यूब म्हणजे फर्स्ट टर्म क्यूब मायनस. ओके, इन द प्रिव्हियस फॉर्म्युला प्लस वॉज हिअर, म्हणजे इथं काय होतं, धन होतं. ओके, नाव वी हॅव टू यूज मायनस जस्ट बिकॉज ऑफ दिस मायनस साइन. सो मायनस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस प्लस, यामध्ये पण प्लस आहे, इथं सुद्धा प्लस आहे, ते चिन्ह बदललेलं नाही. 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर, सगळ्या टर्म जशाच्या तशाच आहेत, ॲज इट इज आहेत. बट लास्ट टर्म दॅट इज सेकंड टर्म बी क्यूब, त्याला मात्र मायनसचं चिन्ह आहे, इथे मात्र प्लस होतं. ओके, म्हणजे फक्त दोनच ठिकाणी चिन्ह बदललेले आहेत, एक म्हणजे इथं आणि एक म्हणजे इथे. ओके, धिस मायनस अँड दिस वन इज ऑल्सो मायनस. बाकी फॉर्म्युला सेम टू सेम आहे. म्हणजे कसं आहे, ए मायनस बी क्यूब म्हणजेच फर्स्ट टर्म क्यूब मायनस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू म्हणजे गुणिले सेकंड टर्म अधिक 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म क्यूब. ओके, इन मराठी पहिल्या पदाचा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पुन्हा एकदा पहिले दुसरे पद दुसऱ्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन म्हणजेच क्यूब. सो दिस इज हाऊ we can remember this expansion formula. थर्ड एक्सपान्शन फॉर्म्युला म्हणजे सेकंड एक्सपान्शन फॉर्म्युला आणि थर्ड एक्सपान्शन फॉर्म्युला जवळजवळ सेम आहेत, फक्त चिन्हामध्ये फरक आहे. त्याच्यामुळं गोंधळून जायचं नाही, आणि ते न जाण्यासाठी फक्त मायनस चिन्ह कुठं आहे तेवढं लक्षात ठेवा, बाकी किमती ठेवा आणि तुम्ही सोडू शकता. ओके, चला मग 5.3 कडे जाऊया का, जो या फॉर्म्युलावरती आधारित आहे. चला, सो लेट्स स्टार्ट विथ द प्रॅक्टिस सेट नंबर 5.3. फर्स्ट एक्झाम्पल 2m मायनस 5 ब्रॅकेट क्यूब. ओके, दोन पदांच्या वजाबाकीचा घन, तो फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे, आपल्या डोळ्यासमोर असावा म्हणून, आपली गणित चुकू नये म्हणून. ओके, ठीक आहे, तुम्हाला तो लक्षात ठेवायचा आहे. बघा आता फर्स्ट एक्झाम्पल काय दिलंय, 2m मायनस 5 ब्रॅकेट क्यूब. सो दिस वन इज द फर्स्ट टर्म अँड दिस वन इज द सेकंड टर्म. आता हे तुम्हाला माहितच आहे, फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज घाला अँड गो अहेड. ओके, 2m इज द फर्स्ट टर्म. सो फर्स्ट टर्म क्यूब म्हणजे 2m चा क्यूब मायनस साइन, रिमेंबर डोंट फॉरगेट टू राइट मायनस साइन, मायनस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे 2m चा स्क्वेअर. ओके, इंटू सेकंड टर्म इज 5. ओके, प्लस अगेन 3 इंटू फर्स्ट टर्म दॅट इज 2m इंटू सेकंड टर्म दॅट इज 5 ओनली, आणि त्याचा क्यूब करा. ओके, सॉरी क्यूब नाही, त्याचा स्क्वेअर करा. अँड लास्ट मायनस साइन सहित सेकंड टर्म्स क्यूब दॅट इज 5 क्यूब. इथं सुद्धा कंस टाकायची काय आवश्यकता नव्हती. ओके, 5 स्क्वेअर. आता याला फक्त सॉल्व करा आणि तुमचं उत्तर मिळणार आहे तुम्हाला. 2m क्यूब म्हणजे काय रे, 2 चा क्यूब किती असेल, 8. m चा क्यूब म्हणजे m च्या डोक्यावर 3 लिहायचं असतं. ओके, सो m क्यूब झाला मायनस, सो 3 विल बी ॲज इट इज, किंवा 3 नी ह्या 5 ला मल्टिप्लाय करा, कारण ते मोकळेच आहेत. 3 5 जा इट्स 15 इंटू 2 चा स्क्वेअर 4 आणि m चा स्क्वेअर म्हणजे m रेस टू 2m च्या डोक्यावरती 2. इथे काय होतं बघा बरं, सो 2 इंटू 3 6, 6m इंटू 5 स्क्वेअर इट्स 25. व्हॉट अबाउट दिस 5 क्यूब? सो यू मस्ट नो द cubes of the digits. So 5 cubes, it is 125.
5. So remember that each and every term 8m cube will be remain as it is. Okay, इथं काय कॅल्क्युलेशन्स आहेत ते आपण करूया. So 15 into 4 it's 60. 15 चौक 60. m square will as it is. Now इथे किती होईल रे? Plus 6 into 25. 25 6 are 150 and this m will be as it is in the multiplication form to the 150 and this 125 will as it is. So that's it. Okay. Second example from practice set number 5.3. 4 minus p bracket q. Okay. चलो फटाफट सॉल्व करते हैं इसको भी. First term cube means 4q minus 3 into first term square means 4 square into second term that is p plus again 3 into first term that is 4 and second term square that is p square minus second term square. Okay, sorry, second terms q. This is the first term, this is the second term. म्हणजे हा a असतो आणि हा तुमचा b असतो. मग इथं लिहिले का बघा बरोबर. फर्स्ट टर्म क्यूब मायनस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर मायनस लास्ट टर्म दॅट इज p क्यूब दॅट इज सेकंड टर्म क्यूब. ओके, आता फक्त सॉल्व करा, संपलं गणित. 4 चा क्यूब किती आहे मित्रांनो? सो इट इज 64. ओके, रिमेंबर मायनस इथं किती असणार आहे? 3p 3 इंटू p 3p. आता ह्याचा स्क्वेअर करून ठेवा आणि मग नंतर गुणाकार करा. किती रे? 4 चा स्क्वेअर इट इज 16 प्लस 3 4 जा इट इज 12 आणि हा p स्क्वेअर विल बी ॲज इट इज, कारण p चा स्क्वेअर होत नसतो तुम्हाला माहित आहे. आणि इथं p चा घन सुद्धा होणार नाही, त्यामुळे तेही तसंच राहणार नाही. फक्त तुमचं आता एक कॅल्क्युलेशन राहिलेलं आहे which is this. 64 will be as it is minus 3p into 16. So 3 that is 48p plus it is 12p square minus p cube. That's it for the second example as well. Third example कर जाऊया. Third example it is third example 7x minus 9y bracket cube. Okay, as usual let's try to solve this. 7x that is first term, so first term's cube minus 3 into first term square into second term that is 9y, no need to take a bracket, plus again 3 into first term that is 7x into second term that is 9y square minus second term square that is 9y cube. 9y क्यूब. ओके, मी स्क्वेअर म्हणाला का तिकडं? नाही, क्यूब आहे क्यूब. ठीक आहे. ओके, 7x क्यूब. आता 7 चा क्यूब किती आहे? ओके, प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये सुद्धा 7 कुठतरी होतं. सो इट इज 343 अँड x क्यूब म्हणजे x raised to 3 मायनस 3. आता 3 इंटू 9 करा किंवा कसंही करा, किती उत्तर येतं बघा. त्याला नंतर 49 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं. 3 तसंच ठेवतो मी मल्टिप्लिकेशन साठी. इंटू 7 क्यूब सॉरी 7 स्क्वेअर इट्स 49 x स्क्वेअर, कारण x चा स्क्वेअर म्हणजे 1 च्या डोक्यावर 2 इंटू 9y. आता यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. प्लस इथं सुद्धा आपल्याला गुणाकार करायचाच आहे, त्याच्यामुळे मी हे तसंच ठेवतो. 3 इंटू 7x इंटू इट्स 81y स्क्वेअर. 9 स्क्वेअर 81 आणि y स्क्वेअर म्हणजे y च्या डोक्यावर 2 आणि 9 क्यूब. 9y चा क्यूब म्हणजे 9 चा क्यूब आहे 729. ओके, 729 अँड दिस y क्यूब. ओके, ना आता फक्त आपल्याला काय करायचं? ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचंय, याचं मल्टिप्लिकेशन करायचंय आणि ॲज इट इज लिहायचं आहे. ते मल्टिप्लिकेशन तुम्ही जर कच्चं केलं तरी काय हरकत नाही. ओके, सो फॉर दॅट पर्पज दिस 343x क्यूब विल बी ॲज इट इज मायनस. आता ह्यांचं कॅल्क्युलेशन करूया. आधी काय करतो मी? 49 ला 9 त्यानंतर ह्यांना गुणून घेऊया. सगळ्यांचा गुणाकार एकत्र करतो. इथं करतो कच्चा मी बघा. हे तुमचं 49 आणि त्याला मी 9 ने मल्टिप्लाय करतो. आधी दोघांचा गुणाकार करतो मी आणि मग नंतर बाकीचा गुणाकार. 9 9 जा 981 ला 1. ओके, अच्छा आले 8 9 चौक 36 36 आणि 8 44. ओके, 44. सो 441 मला भेटलं. कोणाचा? 49 आणि 9 चा. आता त्याला 3 नी परत मल्टिप्लाय करायचं. सो मल्टिप्लाय बाय 3. सो किती येणार तुमच्याकडं? 3 1 जा 3 3 4 जा 12 12 ला 2 1 आला हातचा तुमचा, बरोबर की नाही? पुन्हा एकदा 3 चौक 12 12 आणि 1
13. ओके, म्हणजे टोटल गुणाकार किती आला तुमचा पूर्ण अंकांचा 3 चा 49 चा आणि 9 चा. इट इज 1323. सो राईट 1323. आणि सोबत त्याच्या काय काय होतं, हे जे काय व्हेरिएबल्स आहेत एक्स स्क्वेअर अँड वाय. ओके, हा झाला याचं मल्टिप्लिकेशन. प्लस आता याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचंय. याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करताना परत 2 टर्मचा मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे गुणाकार करायला तुम्हाला सोपं जाईल. त्याचं मल्टिप्लिकेशन मी इथं करतो कुठेतरी, बघा किती आहे तिकडं 7. 81 ला मी 7 नी काय करतो मल्टिप्लाय करतो. 7 1 जा 7, 7 1 7, 8 7 56, म्हणजे किती आलं 567. 567 गुणिले 3, 567 गुणिले 3 म्हणजे 7 त्रिक किती आला रे, 7 त्रिक 21 ला 1, हातच्या आले 2. ओके, 3 सख 18, 18 2, 20 ला 0, हातच्या आले 2. परत 3 5 जा 15, 15 2 17. ओके, इट इज 1701 आला ह्याचा सगळ्यांचा गुणाकार. किती आला 1701. आणि सोबत काय आहे त्याचं व्हेरिएबल, इट इज एक्स अँड वाय स्क्वेअर ॲज इट इज. अँड लास्ट it is 729 y cube will be as it is जसच्या तसं. That's it for the third example. Fourth example कडे जाऊया आपण. Fourth example from practice set number 5.3, that is 58 cube. Okay, in the previous video, मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला असाच एक डिजिट किंवा नंबर आला होता ज्याचा क्यूब होता, पण ते प्लस मध्ये होतं. परंतु या ठिकाणी आपल्याला 2 टर्मची वजाबाकीचा क्यूब करायचा. मग इथं वजाबाकीचे 2 फॅक्टर किंवा सबट्रॅक्शनचे 2 फॅक्टर असले पाहिजे. मग मागच्या वेळेला मी तुम्हाला काय सांगितलं होतं की 50च्या पुढे जेवढे एक्स्ट्रा असतील ते प्लसमध्ये करायचे. परंतु इथं आता 50च्या पुढे किती आहे, तिथं 50च्या पुढे एक्स्ट्रा किती आहेत 8 आहेत. मग प्लस करून जमणार आहे का, नाही आहे. मग इथं 58 आहे, मग 58च्या नंतर एक राऊंड फिगर जी पुढची येणार आहे ती 60 आहे. ओके, म्हणजे 60 होण्यासाठी अजून किती कमी आहेत, इट इज 2. ओके, 2 कमी आहेत. म्हणून ह्याचे जे 2 फॅक्टर आहेत ते काय होणार आहेत, इट इज 60 - 2 ब्रॅकेट क्यूब. 60 - 2 म्हणजेच किती असणार आहे 58. म्हणून याचे 2 फॅक्टर मायनसमध्ये असे घेता येईल. ओके, आता असा विचार करायचा. आता मग काय, एकदा 2 फॅक्टर तुम्हाला मिळाले त्याचे किंवा 2 टर्म्स भेटल्या की तुम्हाला क्यूब करायचा आहे, त्या फॉर्म्युलानुसार करा. मग काय, पहिल्या पदाचा घन 60 क्यूब मायनस 3 इंटू 60चा इट्स स्क्वेअर. ओके, छोटा झाला का, मोठा करा, गुणिले इंटू सेकंड टर्म दॅट इज 2 प्लस अगेन 3 इंटू फर्स्ट टर्म दॅट इज 60 इंटू सेकंड टर्म स्क्वेअर दॅट इज 2 स्क्वेअर. ओके, मायनस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर नाही, सेकंड टर्म क्यूब म्हणजे 2 क्यूब. ओके, आता याचा आपल्याला करायचा क्यूब करताना तर 6 वरती 0 आहे. जर 0 सेकंडला असेल तर ते 0 तिप्पट होतात. मग आपल्याला फक्त एका डिजिटचा काय करायचा, क्यूब करा. 6चा क्यूब किती आहे मित्रांनो, पाठ करायला सांगितलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये. मग 6चा क्यूब आहे 216. ओके, आता 216 आहे. आता 0 किती होणार आहेत 3 टाइम्स. ओके, इट विल इन्क्रीज 3 टाइम्स. सो 3 टाइम्स मीन्स 1 0 असल्यामुळे तिप्पट म्हणजे 3 होणार. 1 2 3 1 2 अँड 3 मायनस 3 2 6. ह्यांचा गुणाकार इथं वेगळाच आहे, बरोबर ना. 3 गुणिले 2 6 आलं आणि 60चा परत आता वर्ग करायचा आहे. 60 स्क्वेअर काय असणार आहे बाबा, 6चा स्क्वेअर किती असणार आहे 36. आता इथं 0 आहे, 0 इथं डबल होणार, स्क्वेअर म्हटलं की डबल, दॅट इज 1 2 3600 म्हणजेच 3600 किंवा 3600. ओके, आता इथं परत अजून काहीतरी गुणाकार आहे. इथं बघा 3 6 जा किंवा इथला पण गुणाकार करून टाका, काय असेल तो किती येणार तुमचा इथं 3 सख 18. ओके, 3 सख 18 आणि वरचं 0 गुणिले 2चा वर्ग किती रे 4 वजा 2चा घन किती 8 झालं मांडून. आता फक्त गुणाकारच तुम्हाला करायचं, दुसरं काय करायचंय, काहीच तर नाही. गुणाकार येतून तुम्हाला. सो दिस टर्म विल बी ॲज इट इज. किती टर्म आहे बरं ही 2,16,000. 2,16,000. त्यांचा गुणाकार काय असणार 6नी 36 ला गुणायचं, 6नी 36 ला गुणायचं म्हणजे कसं आहे 6चा वर्ग 36 आणि त्याचा क्यूब आहे 216 म्हणजे
स्क्वेअर करून अजून एकदा जर 6 त्याला गुणलं तर 260 येणार आहे ना. थोडक्यात क्यूब झाल्यासारखं आहे. गुणाकार करून बघा. इट इज 216 आणि ते वरचे 2 शून्य जसेच्या तसे अधिक ह्यांचा गुणाकार बघूया किती येतो. 400 4 8 32 ला 2 हातचे आले 3 4 1 4 आणि 3 7 किती आले 720 -8. आता इथं काय करायचंय. इथं सबट्रॅक्शन आहे, इथं सुद्धा सबट्रॅक्शन आहे आणि नंतर बेरीज करूया. मग ह्यांची वजाबाकी करून बेरीज करूया किंवा कशाही पद्धतीने केली तरी काय हरकत नाही. ते कच्चं करूया. मग काय आपल्याकडे इथं बघा हे 2,16,000 वजा किती आहेत आपल्याकडं 21,600. ओके दिस इज 21,600. यांची वजाबाकी करतो मी सेपरेट. वजाबाकी केली 0 0. आता इथं 10 मधून 6 गेली किती राहिले रे 4. मी माझ्या पद्धतीने करतो, तुम्ही करून बघा. ओके त्यानंतर इथं हातच्या आला 6 मधून 2 गेले किती राहिले 4च राहिले. त्यानंतर 11 मधून 2 गेले किती राहिले 9. हातच्या आला 1. आता माझ्याकडे किती उरलं इथं 1,94,400. ओके आता याच्यामधनं ही वजाबाकी करायची तुम्हाला. मग किती उरले इथं 720 मधनं 8 गेले फक्त. 720 मधनं फक्त जर 8 गेले तर किती होणार 712. मग इथनं मी काय करतो फक्त 712 जे आहे ते मायनस करतो. सॉरी त्याची बेरीज करायची आपल्याला. ह्यांचं सबट्रॅक्शन झाल्यानंतर इथं बेरीज नाही का, त्याच्यामुळं फक्त बेरीज करायची. किती येईल रे आन्सर बघा इथं बेरीज करताना. हे फक्त 2 ठीक आहे. इथं 1 7 आणि 4 11 1 हातच्याला 1. ओके 4 आणि 1 5 9 जसंच तसं किती आलं 1,95,112. बस हेच त्याचं उत्तर आहे. किती आलंय 1,95,112. काय केलं आपण फक्त इथलं कॅल्क्युलेशन अतिशय महत्त्वाचं होतं की इथं जे काय आलेलं आहे इथं मायनसचं चिन्ह असल्यामुळे ह्याच्यातनं हे सबट्रॅक्ट केलं. या दोघांमध्ये सुद्धा मायनस असल्यामुळे मी यांच्यामधनं सबट्रॅक्ट केलं. ते किती आलं माझ्याकडं 712 आलं. ओके 720 मधनं 8 गेलं 712 आलं आणि ह्यांच्यामधनं वजाबाकी करून मला हे उत्तर भेटलं. किती भेटलं 1,94,400. आणि हे जे 712 मला इथं भेटलं होतं 712 मी काय केलं इथं ॲडिशन असल्यामुळं ॲड केलं आणि मला भेटलं 1,95,112. ओके दॅट इज फॉर example number 4. Let's move towards the fifth example. Fifth example from practice set number 5.3, that is 198 cube. Okay, so this example is quite similar as previous one. पहिलं जसं सोडवलं तर त्याच्यासारखंच याला पण सोडवायचं, त्यासारखंच दिसत आहे. इथं फक्त एकच टर्म दिली दॅट इज 198. ओके मग त्याला आपल्याला सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये 2 फॅक्टर पाहिजेत, 2 टर्म्स पाहिजे. मग ते कसे करायचे. दिस 198 इज जस्ट क्लोज टू 200. 200च्या अगदी जवळ आहे की नाही. मग 200ला किती कमी आहेत. ओके सो 2च कमी आहेत ना. मग आपण असं लिहू शकत नाही का त्याला. कसं लिहू शकतो बरं. सो 198 विल बी रिटन ॲज लाईक दिस 200 minus 2 अँड दिस ब्रॅकेट क्यूब. ओके भेटले का तुम्हाला 2 टर्म्स भेटल्या. एकदा का तुम्हाला 2 टर्म्स भेटल्या इन द सबट्रॅक्शन फॉर्म त्याचा क्यूब करायचा आणि एक्सपांड त्या पद्धतीनं करायचं असेल तर जस्ट गो विथ दिस फॉर्म्युला. सो अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला फर्स्ट टर्म क्यूब. सो फर्स्ट टर्म क्यूब म्हणजेच 200 क्यूब मायनस 3 इंटू फर्स्ट टर्म त्याचा स्क्वेअर. फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म दॅट इज 200 इंटू सेकंड टर्म स्क्वेअर दॅट इज 2 स्क्वेअर अँड फायनली सेकंड टर्म्स क्यूब. ओके करा मग क्यूब. आता क्यूब करताना इथं 200 आहे. 200चा क्यूब करताना त्याच्यावरती पुढे 2 झिरो असल्यामुळे 0चा तर क्यूब नाही परंतु 2चा क्यूब होतो की नाही. सो 2चा क्यूब म्हणजे त्या ठिकाणी लिहा 8 आणि पुढचे जे 2 शून्य आहेत क्यूब करताना तिप्पट होतात. दे विल इन्क्रीज 3 टाइम्स. ओके सो 2ची 3 टाइम्स किती झाली तिप्पट किती झाली 6 झाली. सो दे विल इन्क्रीज ॲज 1 2 3 4 5 6 किती झाले रे ही रक्कम. इट विल बी 80 लाख 80 लाख झाली. आता इकडे बघा -3 इंटू. आता 3 इंटू करायच्या ऐवजी इथं 2 आहेच की नाही. 2 आणि 3चा गुणाकार लिहून टाका डायरेक्ट दॅट इज 6 इंटू 200चा स्क्वेअर. जसा क्यूब केला तसा ह्याचा स्क्वेअर करा. स्क्वेअर करताना फक्त काय करायचं दुप्पट होतं ट्वाईस करायचं 0
2 चा स्क्वेअर मात्र इथं लिहा 4 आणि 0 मात्र डबल करा, 2 चे किती होतील, सो इट विल इन्क्रीज, डबल म्हणजे 4 होणार 4. ओके, सो किती झालं 40,000. हे झाला याचा गुणाकार. इथं काय होणार आहे बघा बरं आता, 2 and 3 म्हणजे 200 आणि 3 आहे इथं, 2 आणि 3 म्हणजे किती होणार त्यांचा गुणाकार 600. व्यतिरिक्त 6 वरचे 2 शून्य तसेच गुणिले 2 चा वर्ग 2 स्क्वेअर 4 minus 2 cube, it is 8. It is 8. Now this 80 lakh will be as it is. 1 2 3 4 5 6 मोजूनच लिहा, शून्य चुकलं की संपला खेळ मग आपला. इथं काय याचा गुणाकार करा आता, हे 40,000 आहे, इकडे त्याला 6 ने गुणा, 6 चौक 24, 6 4 जा 24. ओके, आणि वरचे शून्य जसेचे तसे किती 1 2 3 4. ओके, किती झाले मग हे 2,40,000 झाले, 2,40,000 झाले. प्लस इथे यांचा गुणाकार राहिला अजून 6 and 4 म्हणजे 6 4 जा अगेन इट्स 24, वरती 2 शून्य जसे तसे -8. आता मागच्या गणिताप्रमाणे आधी यांची सबट्रॅक्शन करून घ्या. ओके, यांची पण सबट्रॅक्शन करून घ्या आणि मग त्यांची बेरीज करा, म्हणजे तुम्हाला करायला सोपं जाईल. यांची सबट्रॅक्शन आधी आपण करून घेऊया. इकडं कच्ची 80 लाख. ओके, 80 लाख म्हणजे त्याच्यावरती 6 शून्य असतील, 1 2 3 4 5 and 6. त्यानंतर 2,40,000. ओके, सो इट इज 2,40,000 म्हणजे त्याच्यावरती 4 शून्य आले. यांची वजाबाकी करायची आपल्याला, आले का लक्षामध्ये. 0 ला 0, 0 ला 0, 0 ला अगेन 0, पुन्हा 0. इथं मात्र किती येईल 6, 10 मधून 4 गेले राहिले 6, 4 ला 1. इथं मात्र 10 मधून 3 गेले राहिले 7, 4 ला 1 आणि इथं राहिले परत 7, 8 मधून 1 गेला. सो किती आलं इथं मला 77,60,000 आलं मला उत्तर. सो मी इथं लिहितो ते 77,60,000 बरोबर आहे ना. आता याला ऍड करायचंय म्हणून इथं ऍडिशन. आता हे 2400 मधनं 8 गेले, 2,400 मधनं फक्त 8 गेले, तेही तुम्ही इथं करून बघा म्हणजे चुकायला नको नाही का. फक्त 8 गेलेत, काय उरेल बरं मग इथं 2 है ना. 4 ला 1 किती उरलं इथं मग 9, 4 ला 1 किती उरलं इथं 3, हातच्या काय येत नाही इथं म्हणजे 2392 उरले. 2392. आता ह्यांची फक्त काय करायची आपल्याला ॲडिशन करायची आहे. मग ॲडिशन करताना काय करा, फक्त तुम्ही हे थोडंसं इथं पुसून टाकतो मी आणि डायरेक्ट इथंच करतो बेरीज है ना. त्या दोघांची बेरीज किती आहे इकडं 2392. ओके, बेरीज करा. सो 0 0 किती रे 2, इट्स 9, देन 3, देन 2, वरती जसं तसं 6 7 7. किती आलं रे 77,62,392. सो दॅट इज आर फायनल आन्सर. काय आलं बघा बरं 77,62,392. ओके, संपलं बाबा गणित. 5वं गणित जे होतं ते अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं होतं. फक्त गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी आणि त्याचा क्यूब व्यवस्थित केला की गणित सुटतं. ओके, 6th एक्झाम्पलकडे जाऊया. 6th एक्झाम्पल फ्रॉम प्रॅक्टिस नंबर 5.3. व्हॉट इज इट 2p - 1/2p ब्रॅकेट कंप्लीट अँड क्यूब. 2 टर्म्स या ठिकाणी आहेत आपल्याला. 2p 2pच आहे, परंतु एक 2p न्यूमरेटरला आहे आणि एक 2p खाली आहे. 2p म्हणजे टोपी सारखं वाटतं नाही का ते. सो इट्स 2p. हां, असू द्या. 2p - 1/2p ब्रॅकेट क्यूब. ओके, सो वी हॅव टू गो विथ दिस फॉर्म्युला. फर्स्ट टर्म क्यूब मायनस वगैरे वगैरे. आता लगेच वेळ न वाया घालवता लगेच लिहूया आपण. काय इथं 2p फर्स्ट टर्म क्यूब ॲज युजल मायनस 3 into फर्स्ट टर्म स्क्वेअर into सेकंड टर्म दॅट इज 1/2p plus again 3 into first term will be as it is into 1/2p square. दुसऱ्या पदाचा वर्ग असतो की नाही इथं वजा सेकंड टर्म क्यूब दॅट इज 1/2p आणि त्याचा क्यूब. ओके, दिस इज द अरेंजमेंट. ओके, लिहिली फॉर्म्युलानुसार आपण सगळं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता फक्त त्याला सॉल्व्ह करा. काय येते बघा बरं मित्रांनो, लक्ष द्या. 2p क्यूब, 2 चा क्यूब किती रे इट्स 8 आणि p क्यूब मीन्स p raised to 3. p च्या डोक्यावर 3 ठेवून टाका.
मायनस इथं काय गुणाकार करण्यासाठी आहे का आपल्याकडं आहे, परंतु नंतर करूया कारण आधी स्क्वेअर करून घ्यायचा, लगेच गुणून टाकायचं नाही. इंटू 2 चा स्क्वेअर किती 4 आणि पी स्क्वेअर मीन्स इट इज पी रेस टू 2 इंटू 1/2p. पुन्हा 2p, सगळ्या 2p's आहेत सगळे इथं. ओके, त्यामुळे गडबडू नका. इथं मात्र गुणाकार शक्य आहे. 3 and 2 6. ओके, p इंटू 1/1 चा स्क्वेअर 1, इथं 2p चा स्क्वेअर म्हणजे 4p रेस टू 2. ओके, हा मायनस इथं क्यूब करायचं 1/2p क्यूब मीन्स 8p क्यूब. ओके, दॅट्स इट. आता फक्त थोडंसं मल्टिप्लिकेशन जे काय असेल ते करायचं आणि गुणाकार करून टाकायचा, म्हणजेच त्याचं आलेलं उत्तर तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. सो 8p क्यूब विल बी ॲज इट इज, जसंच्या तसं. इथं मात्र बघा थोडंसं कच्चं तुम्हाला करून दाखवतो आणि मग आपण पुढे जाऊया. ओके, ह्यांचा गुणाकार कसा येणार आहे बघा. इथं 3 इंटू किती आहे रे 4p स्क्वेअर. आता p स्क्वेअर म्हणजे काय असेल आपल्याकडं, p स्क्वेअर म्हणजे p इंटू p असणार. ओके, इंटू इथं 1/, किती आहे 2p. आता 2p म्हणजेच किती असणार आहे 2 इंटू p. भागाकार होताना कसा भागाकार होणार बघा बरं मित्रांनो. जर दोन्ही ह्याला डिवाइड केलं तर भाग जाऊ शकतो की नाही. 2 1 जा 2, 2 2 जा 4. ओके, मल्टिप्लिकेशन आहे सगळीकडे, त्याच्यामुळं धिस p1 धिस p अँड धिस p विल गेट कॅन्सल, म्हणजे त्यांचा 1 चा भाग बसला. मग काय काय शिल्लक राहिलं बघा बरं. 3 आणि 2च राहिलं फक्त वरती. 3 आणि 2 आणि सोबत हे p पण राहिले बरं का मित्रांनो. सो 3 2 जा 6 अँड धिस p, सो यू विल गेट 6p. किती p राहिले 6p. आता बदललं बघा, 2p होतं सारखं 6p झालं. सो मायनस 6p. ह्या सगळ्यांचा गुणाकार भागाकार जो काय आला तो किती आला ओनली 6p. प्लस इथे काय होतं ते बघूया, तेही कच्चं करून तुम्हाला दाखवतो. इट इज 6p इंटू 1/4p स्क्वेअर. सो 4p स्क्वेअर म्हणजे 4 इंटू p असतं. p चा स्क्वेअर म्हणजे 2 वेळा घेऊन गुणाकार करायचा असतो. मग इथं सुद्धा 6 गुणिले p आहे. 6p म्हणजे किती असतं 6 गुणिले p. मग गुणाकार भागाकार होणारच आहे इथं सुद्धा. धिस p आणि धिस p विल गेट कॅन्सल, कुठला तरी एक p गेला. आता इथं भागाकार होणं शक्य आहे का. 6 आणि 4 ला भाग जाऊ शकतो, किती 2 नी बघा. सो 2 3 जा 6 अँड 2 2 जा 4. किती आलं 3. न्यूमरेटरला 3 आणि 1 राहिलं म्हणजे त्यांचा गुणाकार किती आला 3 लिहायचा तिकडं. ओके, सगळ्यांचा गुणाकार. खाली काय राहिले का बघा 2 आणि p राहिले. सो राईट 2 इंटू p. सो 3/2p. परत 2p आला अजून 3/2p. हा झाला यांचा गुणाकार किंवा जे काय असेल ते. मायनस धिस 1/8p क्यूब विल बी ॲज इट इज. आता मात्र यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन काय होऊ शकत नाही. सो इट विल रिमेन ॲज इट इज अँड दिस इज द फायनल अँसर. समजलंय. नेक्स्ट एक्झाम्पलवर जाऊया आपण. 7th एक्झाम्पल 1 - 1/a ब्रॅकेट क्यूब. आता काय दुसरं एक्सप्लेनेशन आहे, जसं फॉर्म्युला दिलाय तसंच आपल्याला जायचं आहे, दुसरं काय करायचं नाही. ओके, नाव फर्स्ट टर्म क्यूब दॅट इज 1 क्यूब. ओके, 1 चा क्यूब किती केला तरी तोच असतो हे लक्षात ठेवा. मायनस 3 इंटू फर्स्ट टर्म दॅट इज फर्स्ट टर्म म्हणजे 1, 1 चा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म म्हणजे 1/a ॲज इट इज प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म दॅट इज 1 इंटू सेकंड टर्म दॅट इज 1/a. त्याचा काय करायचा आपल्याला स्क्वेअर करायचा मायनस सेकंड टर्म क्यूब दॅट इज 1/a चा क्यूब. ओके, 1 चा क्यूब 1च असणार आहे. मायनस 3 1 चा क्यूब इथं पण किती असणार आहे 1च असणार आहे. ओके, मग इथं मी काय तो लिहित नाही, लिहून टाकला तरी काय हरकत नाही. 3 1 जा 3 येणार आहे इंटू 1/a. ओके, नंतर त्याचा गुणाकार करू काय हरकत नाही. तुम्हाला समजण्यासाठी आपण ही स्टेप लिहूया. इथं सुद्धा बघा 3 इंटू 1 ॲज इट इज इंटू इथं मात्र 1 चा स्क्वेअर 1 आणि a चा स्क्वेअर म्हणजे a च्या डोक्यावर 2 a raised to 2 मायनस 1 चा क्यूब 1 आणि a चा क्यूब म्हणजे a raised to 3 ओनली. आता इथं बघा गुणाकार 1 मायनस 3 1 जा 3 आणि 1 जा 3 म्हणजे इथं किती येईल न्यूमरेटरचा गुणाकार न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरचा गुणाकार डिनॉमिनेटर. अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी. छेदस्थानी फक्त एकच आहे म्हणून इथं किती लिहिणार आपण 3/a. 3 1 3 आणि हे 1 3च अधिक इथं सुद्धा किती येणार आहे आपल्याकडं 3 1 जा 3 and 3 1 जा 3. So 3 will be in the numerator and a square will be at the
डिनॉमिनेटर मायनस 1/a³. संपलं गणित. याच्या पलीकडे गणिताला सोडवायला कुठेच वाव नाही. सो दॅट्स इट फॉर द 7th एक्झाम्पल. सोपं होतं नाही, पटकन सुटलं बघा. नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया आपण. 8th example from practice set number 5.3, that is x/3 minus 3/x. टर्म्स न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर फक्त एक्सचेंज झालेत. ब्रॅकेट क्यू असू द्या. आपल्याला फक्त या फॉर्म्युलाचा विचार करायचा आहे की दोन टर्मच्या वजाबाकीचा घन जो आहे त्याच्यानुसार ह्याला सोडवायचं आहे. कोई बात नाही. सो फर्स्ट टर्म क्यूब दॅट इज x/3 ब्रॅकेट क्यूब, फर्स्ट टर्म क्यूब मायनस 3 into फर्स्ट टर्म स्क्वेअर दॅट इज x/3 त्याचा स्क्वेअर करायचा इंटू सेकंड टर्म दॅट इज 3/x प्लस अगेन 3 into now first term that is x/3 into second term that is 3/x and their square minus second term's cube that is 3/x bracket cube. ओके, आता अरेंजमेंट झाली, मांडून सगळं झालं अकॉर्डिंग टू धिस फॉर्म्युला. एक्सपान्शन फॉर्म्युला असं एक्सपान्शन आलं. आता इथे बघा x चा क्यूब x/3 म्हणजे इट इज x क्यूब अपॉन 9 नाहीये, 3 चा क्यूब आहे इट इज 27 मायनस इथे काय असणार आहे मित्रांनो 3 into इट इज x स्क्वेअर म्हणजे x⁻²2 अपॉन 3 चा स्क्वेअर इथं 9 आहे. ओके, इंटू 3/x विल बी ॲज इट इज, जसंच्या तसं. नंतर गुणाकार करू आपण प्लस. इथं सुद्धा बघा, इथं तुम्हाला भागाकार लगेच करता येईल परंतु नंतर करून तुम्हाला दाखवतो. 3 into x/3 इंटू 3 चा स्क्वेअर इट्स 9, x चा स्क्वेअर इट्स x⁻² मायनस 3 क्यूब. सो 3 चा क्यूब आहे 27/x क्यूब म्हणजे x⁻3. ओके, दिस इज व्हॉट द अरेंजमेंट आफ्टर क्यूबिंग अँड स्क्वेअरिंग. आता इथं पहिली जी टर्म तुमची आहे ती जशीच्या तशीच येणार आहे म्हणजे x³ अपॉन 27 विल बी ॲज इट इज. ह्याला काय करता येणार नाही. इथे बघा या टर्मसाठी जे काय येईल ते आपण थोडंसं कच्चं करून बघूया अँड देन विल राईट कन्फर्म. बघा बरं काय येईल आता इकडे. इथं काय बघा तुमच्याकडे. सो 3 into x² आहे अपॉन 9 इंटू 3/x आहे. ओके, सो धिस x² म्हणजे x into x असतं तुम्हाला माहित आहे बरोबर की नाही, किंवा घातांकाच्या नियमानुसार घातांकाची वजाबाकी होते हे तुम्हाला माहित आहे. आता भागाकार करण्यासाठी तुमच्याकडे काय काय बघा इथं मल्टिप्लिकेशन 3 1 जा 3 3 3 जा 9 अँड अगेन 3 1 जा 3 अँड 3 1 जा 3 असंही करू शकले असते किंवा गुणाकार केला असता 3 त्रिक 9 अंशाचा गुणाकार अंशस्थानी पुन्हा 9 1 9 भागिले गेलंच असतं. आणि आता इथं x अँड धिस x विल गेट कॅन्सल. राहिलं काय फक्त खालती वरती बघा बरं ओनली x इज रिमेनिंग. बघा का इथं राहिलेलं x लक्षामध्ये. याचा अर्थ या सर्वांचं मिळून तुमच्याकडं काय राहिलेलं आहे इट इज x ओनली. आले का लक्षामध्ये. बघा बरं इथलं इथं भागाकार तुम्हाला कळेल लगेच. 3 ह्याला भागलं 3 त्रिक 9 आणि ह्या 3 परत ह्या 3ला भागलं 3 3 1 3 गेलं. x² ला x ने भागलं म्हणजे घातांकाची वजाबाकी झाली फक्त x राहिला तोच इथं राहिलेला आहे. यांच्याकडे बघूया आता. इथं काय आहे तुम्हाला इथं तुम्हाला दिले 3 into x/3 इंटू 9/x². ओके, परत एकदा x² म्हणजे काय असतं x गुणिले x असतं हे तुम्हाला माहित आहेच. ओके ठीक आहे, काय हरकत नाही. काय येणार आहे मग इथं 3 1 जा 3 3 1 जा 3 गेले. वरती काय उरले x आणि 9 परंतु इथं x आहे मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे याचाही भागाकार होईल. x विल गेट कॅन्सल. वरती राहिलं 9 खाली राहिलं x. ओके, याचा अर्थ याचा भागाकार किंवा गुणाकार किती आला 9/x ओनली प्लस 27/x³ विल बी ॲज इट इज. मला असं वाटतं गणित संपलेलं आहे. 3 स्टेपमध्ये गणित झालेलं आहे. सोपं होतं. फक्त त्याचा भागाकार आहे किंवा गुणाकार आहे तो कच्चा करा आणि पक्क उत्तर या ठिकाणी लिहा. आले का लक्षामध्ये. तर मित्रांनो मग या व्हिडिओमध्ये आपण 5.3 मध्ये असणारे क्वेश्चन नंबर 1 फक्त घेतलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 विल बी सॉल्व्ड इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन जय हिंद जय महाराष्ट्र.